most big success. Thank you. इकडं पहा, तर आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेतील जी लाडकी आपली विद्यार्थिनी आहे खडगे मोक्षदा हिचे पालक तसेच नूतन विद्यालय शिक्षण आपले नूतन विद्यालयातील या ठिकाणी ते शिक्षक आहेत हे आज आपल्या शाळेमध्ये आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत। तसेच आपल्या शाळेमधून एक विद्यार्थिनी आहे सानवी शितळे, हिने सैनिकी शाळेची जी एंट्रन्स एक्झाम होती त्यामध्ये घवघवीत तिने यश प्राप्त केलेलं आहे। त्याबद्दल आपल्या मुख्याध्यापक तसेच शाळेतील सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करण्यासाठी देखील ते या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी आलेले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच शाळेचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ शिक्षक श्री रत्नपारखी सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम मी सरांचं अभिनंदन करतो। आज खडगे मोक्षदा हिचा वाढदिवस आहे, त्याबद्दल सरांचे अभिनंदन। तसेच आपण या ठिकाणी आम्हाला जे म्हणजे आमचं हे आहे विद्यार्थिनी जे आहे सानवी शितळे तिच्याबद्दल जे तुम्ही आमचं अभिनंदन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो आणि आम्हाला खरंच प्रेरणा मिळाली, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमचं अभिनंदन केलं। एक दोन शब्द बोलतो मी। विद्यार्थी तुम्ही सगळेजण इथं बसलेला आहात ते सगळेजण खूप खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला शाळा इतकी सुंदर मिळालेली आहे की या शाळेमध्ये अभ्यासासोबत संस्कार सुद्धा दिले जातात आणि संस्कार प्लस बुद्धिमत्ता जर असेल तर ते कुठेही थांबत नाहीत, यशस्वी होतात। ठीक आहे, आज योगायोग माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, पण मला आनंद एका गोष्टीचा आहे त्यासोबतच की तुमच्याच वर्गामध्ये बसणारी सानवी शितळे नावाची विद्यार्थिनी अवघड अशी सैनिकी जी परीक्षा असते ना त्याची एंट्रन्स परीक्षा ती पास झाली। गणितामध्ये तिला 150 पैकी 150 मार्क पडले, बुद्धिमत्ता विषयात 50 पैकी 50 मार्क पडले। एवढंच नाही तर आपल्या शाळेत शिकलेला नूतन प्राथमिक या शाळेमध्ये शिकलेला जो मुलगा आहे आता सध्या जो 5वीला आहे तन्मय भुतडा हा एक जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय म्हणून मानवतला आहे शाळा, त्या शाळेत एक परीक्षा होती, ती परीक्षा त्यानं दिली आणि 11,000 रुपयाचं त्याला पारितोषिक मिळालं। पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक सुद्धा आपल्याच इथे शिकलेली जी मुलगी आहे जिचं नाव मी आताच घेतलं सानवी शितळे तिला सुद्धा दुसरं पारितोषिक मिळालं। पण योगायोगाने 2 जण द्वितीय आले होते म्हणून दुसरं 7,000 रुपयाचं पारितोषिक विभागून दिलं। आणि आता तर पुढे शिष्यवृत्तीचा निकाल येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या शाळेमध्ये शिकणारे मुलं हे खूप खूप यशस्वी होतात हे मला कळून चुकलंय। म्हणून मी मुद्दाम हे जे काही छोटंसं तुमच्यासाठी आलेलं गिफ्ट आहे की सरांना मी विनंती करतोय की वर्गामध्ये जे की आम्हाला ट्रेनिंग मध्ये पण सांगितलेले छोटे छोटे तुम्हाला आव्हानं द्या, तुम्हाला छोट्या परीक्षा द्या आणि त्या परीक्षेतून जे कोणी फर्स्ट येईल सगळ्यात त्याला यातले एक बक्षीस वाटप करा, अशी विनंती आहे माझी। आणि सर तर खूप छान उपक्रम घेतातच, पण त्याच्यात हेही घेतलं तर खूप छान होईल। आणि बालमित्रांनो, तुम्ही जसं ह्या शाळेमध्ये शिकलात आणि जसं ज्ञानवान व्हायलात तशी संधी इतरांना पण द्या। सगळ्यांना सांगा की तुमचे पाल्य तुमचे मुलं हे नूतन प्राथमिक शाळेमध्येच। समजलं? एक छोटंसं जे काही एक माझं शुभेच्छाचं एक छोटंसं एक या वस्तूच्या रूपाने मी ज्या आणलेल्या शुभेच्छा आहेत त्या मी आदरणीय मुख्याध्यापक सर आणि त्यासोबतच उपमुख्याध्यापक आणि या शाळेचे सगळे मार्गदर्शक रत्नपारखी सर, महामुडे सर या सगळ्यांनाही एकत्रित मी सोपवतो आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व शिक्षकांचं शिक्षिकेंचं मी खूप खूप अभिनंदन करतो। मोक्षदा तू पण आणि या सगळ्या ह्या शाळेतून असेच मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी महामुडे सरांचे आभार। धन्यवाद।
तर आज या ठिकाणी श्री खडगे सर आपल्याला भेट द्यायला आले व आपल्याला त्यांनी प्रेरणा दिली की आणखीन आपण कसं विद्यार्थ्यांचा विकास होईल याकडे लक्ष द्यावं. तर त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. तसेच एक गोष्ट राहून गेली की जी सानवी चितळे आहे ती त्यांची देखील विद्यार्थिनी आहे. तर मी सरांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी देखील तिला तिच्या जे यश आहे त्याच्यामध्ये सरांचा देखील वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच आपण या ठिकाणी शाळेला भेट द्यायला आलात त्याबद्दल आभार मानतो. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. ओके. तुला शुभेच्छा.